आपल्या सोबत आहेत शिवसेनेचे नेते आमदार नरेंद्र बोंडेकरजी. भाऊ, ऑपरेशन टायगर यशस्वी होताना दिसत आहे. 6 खासदार दिल्लीत एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेट झाल्याची ही माहिती आहे. 19 तारखेला पक्षप्रवेशाचा मुहूर्त. दुसरा धक्का उद्धव ठाकरे यांना. नाही, आमचा ऑपरेशन हा 365 दिवस असतो आणि आम्ही काही याच्यावरती काही ऑपरेशन केलेलं नाही आहे. मुळात त्यांच्याकडे उद्धव साहेबांकडे जे आमदार खासदार आहेत ते त्यांना सांभाळता किंवा समन्वय त्यांच्यामध्ये ठेवता आला नाही असं दिसतं आहे. किती खासदार येतात, काय येत आहेत ते मला तेवढं हे नाही, परंतु तेवढं हे खरं आहे की एक सोडून सगळेच येणार आहेत अशी चर्चा आम्ही ऐकतो. आता हे काय येतात हा त्यांचा आहे की त्यांनी आपल्या खासदारांना जर सांभाळून घेतलं असतं, समजून घेतलं असतं. मागच्या वेळेस 22मध्ये सगळे आमदार खासदार आले, त्यावेळेस पण संजय राऊत मार आरोप करत होते, परंतु नुसतं आरोप करून होत नाही. तुम्ही का सांभाळू शकत नाही? हे लोक तर एकदम तुमचे पक्के लोक होते, तुम्हाला मागच्या वेळेस थांबले होते हे, परंतु हे शेवटी त्यांना उशिरा का होणार कळते का शिंदे साहेब हे मॅग्नेट आहेत आणि काम करणारा व्यक्ती आहे. याच्याकडे राहिलं तरच फायदा आहे. मतदारसंघात न्याय देता येईल. 18 लाख ते 20 लाख लोकसंख्या लोकसभेची असते, 3 ते 4 लाख विधानसभेची असते. ह्या सगळ्यांना न्याय देण्यासाठी नुसतं आश्वासन चालत नाही, ते हे कामं असतात. एक सोडून सगळे खासदार कोण सोडलंय तुम्ही? नाही, ते आता सांगता येणार नाही, पण माहिती आहे भविष्यामध्ये तुम्हाला कळेल की हळूहळू एक सोडून सगळेच खासदार इकडे येतील. आणि हे एक मात्र आहे की शिंदे साहेबाची कामाची पद्धत, शिंदे साहेबाची लोकप्रियता, आणि त्याच्यामुळे आता काय तिकडचे खासदार इकडचे खासदार आमच्यासोबतचेच आहेत. आम्ही सोबत 20 वर्षापासून आहोत, त्याच्यामुळे ते कळते आम्हाला की कुठं काय चाललं आहे. परंतु ते नाराजीचा सूर तिकडे आहे. उद्धव साहेबांचं जरी त्यांना वेळ मिळत नसेल, पण सेकंड टीम जी आहे, सेकंड टीमने सांभाळून घ्यायला पाहिजे. तर तिकडे सिस्टमच नाही आहे सांभाळण्याचा. 19 तारखेला तुम्हाला मुंबईला बोलावलेलं आहे का? मोठा कार्यक्रम आहे वर्धापन दिनाचा. हो, असणारच ना, कारण मी उपनेताच आहे, तर आम्ही सगळे जातोच, दरवर्षी जातो, तर आम्ही जाणारच तिथे. याच कार्यक्रमात या खासदारांचा पक्षप्रवेश आहे, वेगळा गट स्थापन करतायत, अशा पण हालचाली आहे. नाही, ते काही मला तो काही साहेबांचा अधिकार आहे, त्याच्याबद्दल मी काही बोलणार नाही. परंतु कोणी जर आमच्या पक्षामध्ये येत असेल तर त्यांचं स्वागत आहे आणि त्यांना न्याय देण्याचं काम शिंदेसाहेब करतील. संजय राऊतांनी आरोप केलेला की 15 कोटी रुपये ॲडव्हान्स काल रात्री पोहोचलेले आहे. किती तथ्य आहे या आरोपामध्ये? मला वाटते याच्यात काही तथ्य नाही आहे. कदाचित ही डिमांड संजय राऊत साहेबाची पण असू शकते, त्याच्यामुळे हे असे आरोप करत असतील. भविष्यामध्ये शिंदे साहेबांचे जवळ हे पण जाण्याचे प्रयत्न करतील संजय राऊत, असं पण होऊ शकते. काय हे आरोप करून नुसतं लोकांना हे करता येत नाही. तुम्ही का तुमच्या लोकांना सांभाळत नाही? नुसतं आरोप करून होणार आहे का? तुमचा समन्वय जर चांगला असता, मी मगाशी म्हटलं की फक्त एकच उद्धव साहेबच जबाबदार नाही आहेत, हे संजय राऊत सेकंड टर्मचे जी काही टीम आहे यांनी त्या खासदारांचा समन्वय ठेवायला पाहिजे. तुम्ही त्यांना जर राजासारखं नुसतं बोलतच असणार, हे संजय राऊत पासून बी त्रस्त झाले आहेत आमदार खासदार. तुम्ही सोडलं तेव्हा संजय राऊतांवर खापर फोडत होते, आताही संजय राऊत त्यांचं नाव पुढे येते. मी सांगितलं ना, सेकंड लाईन जी आहे ना उद्धवजींची, ही बरोबर नाही आहे. आता बघा, इकडे कधी कधी आम्हाला समजा शिंदे साहेब कधी कधी वेळ नसते, तर सेकंड टीम जी आहे इकडची ती बरोबर मॅच करून घेते, सांभाळून घेते, कोऑर्डिनेशन करून घेते. ती तसं नाही आहे, त्याच्यामुळे कदाचित सगळेचे सगळे इकडे येण्याचा प्रयत्न करतील. खासदारानंतर काही आमदारही तयारीत आहे असं कळतंय. काल कृपाल तुमाने म्हटले की जवळपास 16 आमदार तयारीत आहे म्हणून. नाही, किती आमदार आहेत आणि किती आहेत हे फक्त शिंदे साहेबांना माहीत असते, कोणाला माहीत नसते. हे सगळे बोलण्यात काही अर्थ नाही आहे. तो अधिकार शिंदे साहेबाचा आहे. आमदार किती येणार, खासदार किती येणार, परंतु नक्कीच आपल्याला आमचा पक्ष मोठा होईल आणि भविष्यामध्ये आज नाही उद्या राज्यात देवेंद्रजी खूप चांगल्या पद्धतीने चालवतात, परंतु आमच्या पक्षामध्ये आम्हाला वाटते की शिंदेसाहेब पुन्हा भविष्यामध्ये मुख्यमंत्री बनतील, असं म्हणून अपेक्षा आहे आम्हाला. या सगळ्या याच्यातून पक्ष मोठा होतोय, ताकदही वाढते तुमच्या नेत्याची, असं वाटतंय तुम्हाला की शिंदेसाहेब मुख्यमंत्री होतील?
नाही 100% पक्ष वाढतोय आमचा आणि आज नाही उद्या जेव्हा केव्हा या फडणवीस साहेब जेव्हा संमती देतील तेव्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री बनतीलच. फडणवीस साहेब कुठे जातील मग? काय फक्त काय महाराष्ट्राचं राजकारण फडणवीस साहेबांना करायचं आहे काय? आज नाही उद्या भविष्यामध्ये देशाचं पण राजकारण करायचं आहे. आता ते मोठे नेते आहेत आणि क्षमता आहे त्यांच्यामध्ये, तर भविष्यामध्ये देशाचं नेतृत्व भविष्यामध्ये करतील अशी अपेक्षा आहे. देवेंद्रजी देशाचं नेतृत्व करेन म्हणतात. हे सगळं ऑपरेशन टायगर सुरू आहे, हे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी आहे का? नाही, असा हा काही विषय नाही आहे. परंतु मुळात आपण समजून घ्या की हा ऑपरेशन टायगर किंवा आम्ही तयार केलेला नाही किंवा शिंदे साहेबांनी केलेला नाही आहे. हा आपोआपच तिकडून येत आहेत. त्यांना तिकडे समाधान मिळत नाही आहे, तिकडे पाहिजे तसं कोऑर्डिनेशन होत नाही, तर ते स्वतः इकडे संपर्कात आहेत. तारीख ठरली का कधी मुहूर्त? आता त्याचं काही सांगता येणार नाही, पण लवकरच होईल. चेहऱ्यावर वाटते, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही सांगायचं नाही तुम्हाला. नाही नाही, असं नाही, पण होईल, लवकरच होईल. 2 दिवस 3 दिवस वर्धापन दिनासारखा चांगला मुहूर्तच नाही. वर्षभरातला शिवसेनेचा सगळ्यात चांगला मुहूर्त आहे वर्धापन दिवस आहे. 2 दिवस आहे ना आता वर्धापनला, थोडं थांबा, हळूहळू होईल. आता कसं आहे, तो अधिकार सगळं शिंदे साहेबांचं आहे. कसं होते, का होते नाही होत, तो सेकंड पार्ट आहे. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सॅमसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.